नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीतर्फे घाटंजीला निषेध मोर्चा आंदोलन। नुकत्याच आपल्या देशात जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे अतिरेकी भ्याड हल्ला अतिरेकी संघटनकडून करण्यात आला। या हल्ल्यात 28 निष्पाप सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी गेल्याचे वृत्त आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांनी सदर विषय गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य ती पावले उचलल्या जातीलच यात शंका नाही। सामान्य पर्यटकांवर हल्ला करून अतिरेकी संघटना काय मिळविणार हाही प्रश्न येथे उपस्थित होतो। सदर हल्ला हा भ्याड व मनोविकृत स्वरूपाचा असून तो निंदनीय आहे। हल्ल्याचे कोणीही समर्थन करूच शकत नाही। घाटंजी तालुक्यात शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख श्री आकाश भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी शिवसेना तालुका प्रमुख श्री निलेश भाऊ चव्हाण, शहर प्रमुख श्री सतीश भाऊ भरडे, महिला आघाडीच्या वतीने व समस्त शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने पोलीस स्टेशन चौक घाटंजी येथे सकाळी 10 वाजता भव्य असा निषेध मोर्चा आंदोलन संविधानिक मार्गाने करण्यात आला। सदर निषेध आंदोलनात पाकिस्तान मुर्दाबाद, देश के गद्दारों को गोली मारो सालों को यासारख्या विविध घोषणा आंदोलकांकडून करण्यात येऊन परिसर दणाणून गेला। सदर मोर्चा निषेध नोंदविण्यासाठी व आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर निषेध मोर्चा करण्यात आला। आमच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व शेअर करण्यास विसरू नका। इंडिया न्यूज 28 घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट। आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक देशाच्या पर्यटकांवर जो आतंकवाद्याकडून हल्ला झाला, त्या हल्ल्याचा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीतर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो व अशा आतंकवाद्यांना घरात घुसून त्यांच्या छताडावर भारतीय सैन्याने नाचावं आणि त्यांच्या छताडावर गोळ्या घालाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या सरकारला विनंतीसुद्धा आहे। अशा पद्धतीने आपल्या देशातील नागरिकांना मारणं हा फार निंदनीय प्रकार आहे। हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे तो प्रकार भारतीय जनता कधीही सहन करून घेणार नाही। अशा घटनेचा या ठिकाणी आम्ही तीव्र आणि जाहीर शब्दामध्ये निषेध करतो व शिवसेना या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करते। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जे काम आहे त्या ठिकाणी भीड हल्ला झालेला आहे। त्या हल्ल्याच्या निषेध करासाठी घाटंजीचे सर्व शिवसैनिक आज घाटंजीला सगळे उतरलेले आहे आणि ते जे हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करासाठी तर निर्दोष लोकांनी काही मारल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही निश्चित केला आहे घाटंजीला आणि मोदी आणि अमित शहा त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ला, पहलगाम गावामध्ये झालेल्या या क्रूर असा दैनंदिन असा हल्ला झाला। हा हल्ला अतिशय गंभीर आहे आणि याची तर दखल अमित शहा आणि मोदीजी घेतीलच आणि त्यांच्यावर आमचा भरपूर भरोसा आहे की ते या निषेधचं खरोखरच घरात घुसून त्याच्या छाताडावर लाथ ठेवून त्यांना धुवून काढेल असा आमचा विश्वास आहे आणि अशा घटना कधी घडू नये याच्यासाठी पण केंद्र सरकारने थोडं जातीनं लक्ष द्यावे। आमचा फुल भरोसा आहे मोदीजीवर की ते खरोखरच या घटनेचं मुंहतोड जबाब देईल अशी आम्हाला विश्वास आहे। जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून घाटंजी तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध जाहीर केला आणि हा वारंवार होत असलेला हल्ला हे आपले गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान सक्षम आहे। आपला देश त्या हल्ल्याचा पुरेपूर निषेध करत आहे आणि या हल्ल्याला पिटाळून लावण्याचं पूर्ण कार्य आपला भारत देश आणि जनता हे करतील हा विश्वास आहे।